नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत जालना येथील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुरेश केसापूरकर. गेल्या जवळपास 30-32 वर्षापासून ते पत्रकारितेमध्ये आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केलंय आणि अनेक विषयाचे ते अभ्यासक आहेत. खास करून राजकीय समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. आपण जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्याची पार्श्वभूमी काय, सध्याचं वातावरण काय, मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू हा जालना आहे आणि त्याचे परिणाम एकूण काय होतील, महाराष्ट्रावर तर परिणाम होणारच आहेत, पण जालन्यात त्याचे काय असतील, असं सर्व तपशील त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सुरेशजी, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. जालना लोकसभा मतदारसंघाची नेमकी पार्श्वभूमी काय हो? 1952 पासूनच काय स्थिती आहे? जालना हा पूर्वी संभाजीनगर जिल्ह्यामधला हा भाग होता. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की लातूर आणि जालना हे एकाच वेळेस जिल्हे झाले आणि तसा लोकसभा मतदारसंघ हा त्यापूर्वीपासून होता. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद असे 4 तालुके आहेत आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले पैठण, सिल्लोड आणि फुलंब्री असे हे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे जालना आणि संभाजीनगर असा हा 2 जिल्ह्याचा मिळून लोकसभा मतदारसंघ आहे. आणीबाणीच्या पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता, पण 1977 ला आणीबाणीनंतर जे काय संपूर्ण देशभरामध्ये परिवर्तनाची लाट आली, त्या लाटेमध्ये जालन्यामध्ये पुंडलिक हरी दानवे हे त्यावेळेस विजयी झाले. ते आणि तेव्हापासून या जिल्ह्याचं पूर्ण राजकारण बदलून गेलं. या जिल्ह्यातली काँग्रेस जवळपास संपुष्टात आली. थोडा मध्यंतरी एक वेळा बाळासाहेब पवार विजयी झाले होते. एकदा अंकुशराव टोपे, इंदिराजींची जेव्हा हत्या झाली त्यावेळेस अंकुशराव टोपे त्या इंदिराजींच्या हत्येच्या लाटेवरती विजयी झाले होते. मात्र त्यानंतर सलग हा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने हिंदुत्ववादी विचाराचा आहे आणि गेल्या सलग 5 वेळा रावसाहेब दानवे हे आता जे विद्यमान आमचे खासदार आहेत ते विजयी झालेले आहेत. असं साधारणतः या मतदारसंघाचं स्वरूप आहे. बघा, या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की काँग्रेसला जागा महाविकास आघाडीमध्ये ठरलेली असतानाही उमेदवार नक्की व्हायला अतिशय उशीर केलाय काँग्रेसनी. याचे कारण काय आहेत आणि काय होईल, की समोरचा तिथला उमेदवार युतीमुळे उशिरा केला की काय आहे? हा, खरं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जालना जिल्ह्यामध्ये सुरुवातीला जे काँग्रेसचं मजबूत संघटन होतं 1980च्या दरम्यान, जे बाळासाहेब पवार माजी खासदार होते, अंकुशराव टोपे होते, परंतु शरद पवारांनी जेव्हा स्वतंत्र चूल मांडली काँग्रेसमधून बाहेर पडून, तर त्यामध्ये जालन्याचे अंकुशराव टोपे हे शरद पवारांच्या सोबत गेले. आजही त्यांचे जे चिरंजीव आहेत राजेश टोपे, जे आपले माजी आरोग्यमंत्री होते, ते शरद पवारांच्या सोबतच शरद पवारांच्या सोबत राष्ट्रवादीमध्ये आहेत. आणि काँग्रेस या जिल्ह्यामधली पूर्णपणे हळूहळू हळूहळू नामशेष झाली. आणि त्याचं कारण असं आहे की जसं देशभरामध्ये काँग्रेसला उतरती कळा लागली, त्याची तशीच जालन्यामध्ये लागली. जालन्यामध्ये विशेषतः झालं असं की मराठवाड्यामधली जी काँग्रेस आहे, जे काँग्रेसचे नेते आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आता लातूरमध्ये विलासराव देशमुख होते, मंत्री होते, नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते. परंतु या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला असं वाटतं की जालन्यामध्ये जे काँग्रेस आहे त्या काँग्रेसकडे सत्तेमध्ये असतानाही कुणाचं लक्ष नव्हतं आणि लोकप्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये बघितलं तर फक्त जालना विधानसभा मतदारसंघ हा एकमेव काँग्रेसकडे राहिलेला आहे. तो सुद्धा एकदा काँग्रेसकडे असतो, एकदा शिवसेनेकडे असतो. अर्जुनराव खोतकर जे शिवसेनेचे आता ते एकनाथराव शिंदेच्या गटात गेलेले आहेत त्यांच्याकडे असतो. तर जालना वगळता भोकरदन आणि जाफराबाद या दोन्ही, म्हणजे तो भोकरदन विधानसभा मतदारसंघ आहे, तो पूर्णपणे 1977 पासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. इव्हन त्याच्या पूर्वी सुद्धा त्या ठिकाणी जनसंघाचे आमदार राहिलेले आहेत, विठ्ठल सपकाळ. आणि जो परतूर विधानसभा मतदारसंघ आहे जिल्ह्यातला, पण तो लोकसभेसाठी परभणीला अटॅच आहे.
तिकडे बबनराव लोणीकर आहेत. बदनापूर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघात गेली सातत्याने 6 टर्म झाले भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी आमदार आहेत. त्यापूर्वी तो शिवसेनेच्या ताब्यात होता, परंतु शिवसेना आणि भाजप वेगळे झाल्यानंतर तो पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेला आहे. त्यामुळे या भागामध्ये जे काही नेतृत्व भाजपच्या नवीन पिढीनी ताब्यात घेतलं, जसं रावसाहेब दानवे आहेत, अर्जुनराव खोतकर आहेत, बबनराव लोणीकर आहेत, त्यानंतर पूर्वी दिगंगत नारायणराव चव्हाण होते, शिवाजीराव चौथे होते, ही जी सगळी तरुण मंडळी 1977 त्यानंतर 80च्या दशकामध्ये राजकारणात आली, तर त्यांनी त्यांचा प्रभाव पूर्णपणे कायम ठेवला. आणि विशेषतः जिल्ह्यामध्ये आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे हे एक असं नेतृत्व आहे की त्या नेतृत्वाने काँग्रेस ला कुठेही स्कोपच येऊ दिला नाही आणि काँग्रेसला कुठं स्कोपच मिळाला नाही. एकमेव जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत कैलास गोरंट्याल, आणि आता नुकतंच 2 वर्षापूर्वी विधान परिषदेचे एक नियुक्त आमदार झाले राठोड जे आहेत, राजेश राठोड. यापेक्षा इकडे काँग्रेसला कुठेही स्कोप नाहीये. आणखी दुसरी अशी एक जी काँग्रेस ची प्रगती न होण्याचं कारण, पक्ष न वाढण्याचं कारण असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी, विशेषतः टोपे, राजेश टोपे आणि त्यांचे वडील जे होते दिवंगत अंकुशराव टोपे, यांचा आणि काँग्रेसचा खूप मोठा या जिल्ह्यामधला संघर्ष याला कारणीभूत आहे. म्हणजे अगदी त्याच्या पूर्वीच्या पिढीतला बाळासाहेब पवार माजी खासदार होते. रामनगर सहकारी साखर कारखाना त्यांनी मराठवाड्यात उभा केला पहिला, तो कर्जमुक्त केला. तेव्हा बाळासाहेब पवार विरुद्ध अंकुशराव टोपे, त्यानंतर विलासराव खरात आमदार होते बदनापूर याचे, अंबडचे, ते अण्णासाहेब उढाण, आणि असं यांची जी काँग्रेसच्या अंतर्गत जो वाद होता मोठा, तो वाद, आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली, काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी जो गट बाजूला गेला, तर त्यांच्या अंतर्गत संघर्षाचाही एक खूप मोठा परिणाम आहे की जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं जे नेतृत्व आहे, काँग्रेसचं जे अस्तित्व आहे, ते दिवसेंदिवस कमी 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 होत गेलं. आणि आज तर अशी अवस्था आहे, आपण म्हणालात तसं, की काँग्रेसला या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देण्यासाठी खूप मोठी वेळ घ्यावा लागला, खूप विचार करावा लागला. आणि त्याचा परिणाम असा झालाय की आता 2 दिवसापूर्वी कल्याणराव काळेंची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ते आता ते किती गावापर्यंत पोहोचू शकतील, किती मतदारांपर्यंत पोहोचू शकतील, हा एक खूप संशोधनाचा विषय असणार आहे. सुरेशराव, माझ्या मनात एक प्रश्न आला की तुम्ही आता जी पार्श्वभूमी सांगितली आणि जालन्यातल्या जवळपास सगळीकडचे जे प्रमुख पुढारी आहेत ते मराठा समाजाचे आहेत, वर्षानुवर्ष ते नेतृत्व करतायत. असं असताना आंतरवाली सराटी मधल्या मनोज जरांगे पाटील हे उभे राहिले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांची पकड निर्माण झाली या आंदोलनाच्या निमित्ताने. ह्याचं नेमकं कारण काय आहे हो? म्हणजे लोकांमध्ये का चीड आहे? त्यांच्या नेमक्या मागण्या, आरक्षणाची मागणी ही तिथून जालन्यातून सुरू झाली का? नेमकं काय कारण आहे? खूप छान प्रश्न विचारला प्रदीपजी तुम्ही, आणि मी या प्रश्नाची वाटच बघत होतो. कारण असं आहे की मराठा समाजाच्या चळवळीचं जालना हे केंद्र झालं, ही नक्कीच आहे. हे मनोज पाटील जरांगे हे एक त्याचे प्रतिनिधी झाले आणि ते खूप जोरदार आंदोलन, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र काय देश हलवला अशी स्थिती झाली आहे. मी स्वतः आंतरवाली सराटीमध्ये कमीत कमी 20-22 वेळेस जाऊन आलो, आणि मी मराठा आंतरवाली सराटी हे खूप छोटस गाव आहे. त्या गावाच्या आजूबाजूच्या जो एक गोदावरी नदीचा पट्टा आहे, त्या पट्ट्यातल्या जवळपास मोठ्या 22 गावांचा आम्ही सर्वेक्षण केलंय. मनोज जरांगे हे खूप सामान्य माणूस आहेत, अत्यंत सामान्य आहेत. ते मूळचे राहणारे बीड जिल्ह्यातल्या माथुरी नावाच्या गावाचे आहेत. शहागडला त्यांची सासूरवाडी आहे. शहागडला जी गोदावरी नदी आहे त्याच्या अलीकडे शहागड आहे आमचा, ते जालना जिल्ह्यात येतं, आणि पलीकडे गेवराई आहे, बीड जिल्ह्यात येतं. त्यामुळे मराठा हे जे आपले मनोज पाटील जरांगे आहेत ते शहागडला त्यांची सासूरवाडी असल्यामुळे ते इकडे राहत होते. काही दिवस त्यांनी शहागडमध्ये छोटं मोठं काम केलं, व्यवसाय केला. नंतर ते टोपे साहेबांचा जो समर्थ सहकारी साखर कारखाना आहे त्या कारखान्यावरही ते काही काळ त्यांनी काही काम केलेलं आहे. परंतु साधारणतः 2005 पासून मी मनोज पाटलांना बघत आलेलो आहे. ते एक अत्यंत चळवळीचा आणि जागृत असा सामाजिक भान असलेला कार्यकर्ता आहे.
त्या काळामध्ये त्यांनी मराठा सेवा संघ झाला स्थापन, पुरुषोत्तमराव खेडेकरांची जी चळवळ झाली, पुरुषोत्तम खेडेकरांची, त्याच्यातही ते थोडेसे सहभागी होते. त्यानंतर जे आपल्याकडे याला जो घटना घडली, विदर्भातल्या एका मराठा समाजाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटली. त्याच काळामध्ये म्हणजे आणखी एक छोटस निरीक्षण सामाजिक म्हणून सांगतो तुम्हाला, सैराट नावाचा सिनेमा हो हो त्याच हो. काळात आला होता. आणि त्या सैराट नावाच्या सिनेमामुळे सुद्धा खूप त्याची चर्चा झाली त्या विषयाची. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला मोर्चा निघाला मराठा समाजाचा. तर तो मोर्चा त्या कोपर्डी, त्या कोपर्डी. कोपर्डीमध्ये जी होय. कोपर्डी हत्याकांड जे झालं, त्या कोपर्डीमध्ये जी एक मुलगी जिच्यावर अत्याचार झाला होता, त्या त्या विरोधामध्ये तो मोर्चा होता खरं म्हणजे. आणि तुम्हाला आठवत असेल सर्वांना की त्या मोर्चामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी नव्हती. बरोबर. त्या मोर्चामध्ये कोपर्डीमध्ये झालेल्या त्या आपल्या मुलीवर अत्याचार झाला, तिच्या यांना फाशी द्या, बरोबर. अशी मागणी होती. आणि आणखी एक मागणी होती सूक्ष्म पद्धतीने, ऍट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा, अशी एक बरोबर. मागणी होती. तो ती मागणी मागे पडली. ही पण मागणी, तिचा क्रमांक कमी होत होत गेला आणि नंतर जे मोर्चे निघाले त्यात 5-6 मोर्चानंतर मग मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पुढे आली. आणि पाहता पाहता त्या मागणीवर 52 मोर्चे झाले. आणि मग त्याचं पुढचं काय काय झालेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग बरोबर. काँग्रेसने दिलं आरक्षण, ते टिकलं नाही. नंतर मग देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं, ते त्याचं उच्च न्यायालयात टिकलं, सुप्रीम कोर्टात ते नाही टिकलं. असा जो एक मोठा त्याचा आरक्षणाच्या मागणीचा प्रवास झाला. त्या प्रवासाच्या दरम्यान मनोज पाटील जरांगे हे जे आहेत, हे या भागामध्ये पण अतिशय सक्रिय होते. ते शहागड पासून मुंबईपर्यंत चालत गेलेले आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी. त्यांनी पदयात्रा काढली होती. त्यानंतर त्यांनी एक शिवबा नावाची संघटना काढली. त्या संघटनेच्या माध्यमातूनही त्यांनी मराठा तरुणांचं संघटन केलं. आणि ते मराठा आरक्षणाच्या बाजूनी उभे आहेत, पण ते मराठा समाजामध्ये एक सामाजिक सुधारणेच्या चळवळीचे सुद्धा खूप मोठे प्रणेते आहेत. लहान मुलींची लग्न नाही झाली पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे, आरोग्य चांगलं झालं पाहिजे, भांडणं नाही झाली पाहिजे बांधावरून, असं सुद्धा ते प्रबोधन करतात. आणि त्यांच्या या प्रामाणिक चळवळीमुळे ते मराठा समाजाचे खूप चांगले आदर्श नेते झाले. त्यांनी साष्ट पिंपळगाव, गोंदी या सगळ्या भागामध्ये त्या आंदोलनं केलेली आहेत, उपोषणं केली आहेत. 109 दिवस त्यांनी उपोषण केलेलं आहे मागे साखळीचं. आणि त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती उदयनराजे महाराज, त्यानंतर मोठी मोठी समाजातली मंडळी, राज्य सरकारमधली मंडळी पण येऊन गेलेली आहेत. आता ही घटना नेमकी घडली, या आंदोलनाला जे स्पाइक मिळालं त्याचं कारण असं झालं की त्या दिवशी 29 ऑगस्टला त्यांनी शहागडला रास्ता रोको आंदोलन केलं होतं. आणि ते आंदोलन त्यांचं संपलं. ते संपल्यानंतर ते आंतरवाली सराटीमध्ये येऊन उपोषणाला बसले. दरम्यान 1, 2, 3 दिवस गेले आणि त्यांच्याबरोबर जिल्हा प्रशासनाच्या लोकांचा संबंध चालू होता. मीडियाचंही काही फार लक्ष नव्हतं त्यांच्याकडे. आणि त्याच वेळेस 8 तारखेला आमच्याकडे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता मुख्यमंत्री या सरकारचा. आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनावर एक दबाव होता की हे आंदोलन संपलं पाहिजे, अन्यथा त्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये काही गोंधळ होईल. म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी असतील, SP असतील, हे खूप तिथे फॉलोअप घेत होते, प्रेशर करत होते की तुम्ही तुमचं हे संपवा. आणि तुम्हाला सांगतो ते अगदी खेळीमेळीच्या वातावरणात होतं. म्हणजे मला चांगलं आठवतं की आदल्या दिवशी मी पण होतो तिथे रिपोर्टिंगला. आमचे जे ऍडिशनल पोलीस आयुक्त होते राहुल खाडे, ज्यांना सस्पेंड केलं, ते आणि मनोज पाटील जरांगे त्यांचे सगळे सहकाऱ्यांबरोबर त्यांचं चहा पाणी झालं, गप्पा झाल्या. आणि जवळपास असं ठरलं की आता आपण थोडं थांबूया, असं करूया वगैरे वगैरे, असे त्यांच्या अनौपचारिक म्हणजे अधिकृत नाही गप्पा झाल्या. मग उद्या उठू, परवा उठू असं सुद्धा झालं. आणि पोलीस अशा अभिनिवेशात होते की हे होऊन जाईल आपोआप म्हणून. परंतु दुर्दैवाने या सगळ्या समाजाच्या आंदोलनामध्ये राजकीय लोकांनी प्रवेश केला, राजकीय नेत्यांनी प्रवेश केला. आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी असं झालं की जो आरोप केला जातो विधानसभेमध्ये, पण जो आरोप केला गेला आहे की त्या आंदोलनामध्ये राजेश टोपेंचा सहभाग आहे म्हणून. पण हे दुर्दैवाने असं सांगावं वाटतं की त्या उपोषणाच्या मंडपामध्ये ज्या वेळेस पोलीस गेले, त्यावेळेस पोलीस आणि जे तिथले आंदोलक ह्यांच्यामध्ये सुरुवातीला थोडीशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्या बाचाबाचीचं रूपांतर पुढे मग शारीरिक काही गोष्टीत झालं आणि नंतर मग अचानक
जोरात दगडफेक आणि लाठी हल्ल्याचा तो दुर्दैवी ती घटना, खूप दुर्दैवी घटना घडली. आणि त्या घटनेनंतर त्या ठिकाणी खूप मोठा उद्रेक झाला. आणि वस्तुस्थिती आहे की मराठा समाजातल्या सामान्य स्त्रिया, घरातल्या अगदी छोटी मुलं, वृद्ध त्या ठिकाणी बसले होते मंडपात येऊन. त्या ठिकाणी रोज तुम्हाला सांगतो हरिनाम सप्ताह चालवत. रात्रीच्या वेळेस तिथं प्रबोधनात्मक कीर्तन होतात, हरिपाठ होतो. हे सगळे खूप छान कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायची. पण आणि मग ही लाठी हल्ला झाल्यानंतर मात्र ते प्रकरण पूर्णपणे थांबलं. आणि दुर्दैवाने त्यानंतर पुढची जी घटना झाली की त्याच्यामध्ये रोहित पवारांची एंट्री झाली. आणि सगळ्यात मोठी एंट्री झाली ती म्हणजे शरद पवारांची. बरोबर. त्या दिवशी रात्री मनोज जरांगे पाटलांना तिथे आणून परत ते बसले, त्यांना बसवल्या गेलं. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे शरद पवार साहेब त्या ठिकाणी आले. आणि शरद पवार आल्यानंतर त्या ठिकाणी आंतरवाली सराटीचं केंद्र सगळं बदलून गेलं. विषय पूर्ण भरकटला. आणि तो पूर्ण लढा हा राजकारण्यांच्या हातात गेला. आणि मग प्रत्येक जणांनी त्याच्यावर पोळी भागायला सुरुवात केली. आता माझा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ही आरक्षणाची मागणी एवढी पेटली कशी. तर हम्म. मी जे सर्वेक्षण केलंय सर, हा, तर त्याचं तुम्हाला बरोबर. मी थोडक्यात सांगतो. की 22 गावामध्ये मी प्रत्येक गावात गेलो असताना प्रत्येक ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये 100-50 मराठा समाजाची तरुण मुलं उपोषणाला बसलेली होती त्या काळात. मग मी त्यांच्या जवळ जायचो. मी पत्रकार आहे म्हटल्यानंतर मग ते जवळ बोलवायचे, फोटो काढायचा. आणि मग मी त्यांना म्हणायचो, तुम्ही का बसलात उपोषणाला. मग त्यांनी सांगायला सुरुवात करायची विषय सगळा, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं आहे तसं आहे, वेगवेगळे विषय. आणि मग मी एक डायरी केली. आणि त्या डायरीमध्ये मी ती डायरी त्यांच्याजवळ द्यायचो. त्यांना म्हणायचो तुमची नावं लिहा याच्यावरती आणि समोर तुमचा मोबाईल नंबर टाका, मी बातमी छापून तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. आणि शक्य झालं तर तुमचं समोर शिक्षण लिहा. तर तुम्हाला माझ्याजवळ त्याच्या सगळ्या एंट्रीज आहेत. या 22 गावामध्ये मला जवळपास 28 मुलं, मराठा समाजाची तरुण, ही लॉ ग्रॅज्युएट सापडली. बापरे. BA LLB झालेले होते. परंतु मग मी त्यांना प्रश्न असा विचारला की अरे तुम्ही LLB झालेला आहात, तुम्ही म्हणजे प्रोफेशनल डिग्री आहे, तुम्ही जर काळा कोट घालून कलेक्टर ऑफिसला जरी गेलात, अर्ज लिहून दिलात, न्यायालयात काम केलं, तर तुम्हाला रोजगार सुरू होईल ना, तुम्ही त्याचं का करत नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे प्रदीपजी, की ज्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर आहे त्याला ते त्याचं नाव लिहिता येत नाही. तो MA इकॉनॉमिक्स झालेला आहे, MA सोशॉलॉजी झालेला आहे, MA हिस्ट्री झालेला आहे, BA झालेले आहेत, BCom झालेले आहेत. मला एकही मुलगा असा सापडला नाही की जो 12वीच्या खाली आहे. म्हणजे नॉट 10वी नाही, 12वीच्या खाली. म्हणजे सगळे विद्यार्थी अत्यंत सुशिक्षित, तरुण अत्यंत सुशिक्षित, परंतु ह्यांच्या सगळ्या डिग्र्या कागदावर आहेत. आणि त्याचा परिणाम असा आहे की शिक्षण, जे दर्जेदार शिक्षण त्यांना मिळालेलं नाहीये. म्हणजे ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे त्याला त्याचं नाव लिहिता येईल ज्ञानेश्वर असं तो लिहितो. म्हणजे ही जालना जिल्ह्यातली वस्तुस्थिती आहे. त्याचा परिणाम असा आहे की ती जी मराठा तरुण मुलं आहेत, बांधव आहेत आपले, त्यांचा आत्मविश्वास हरवलेला आहे. शिक्षण दर्जेदार नसल्यामुळे त्यांना काहीच करता येत नाही. नोकरीमध्ये ते स्पर्धेत टिकू शकत नाही. सरकारी बिलकुल. नोकऱ्या तर आपल्याला माहिती आहे खूप कमी झालेल्या, तर नाहीच जवळपास. एकच मिनिट तुम्हाला आणि जरा डिस्टर्ब करतो की तुम्ही जे हे माहिती सांगताय, तुम्ही जे सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणामध्ये शिक्षणाची स्थिती नेमकी काय आढळली? शिक्षकांची उपस्थिती, दिलं जाणारं शिक्षण, हे काय आहे का काही आकडेवारी? हा, नक्कीच नक्कीच. म्हणजे मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो की याचं कारण असं आहे की आमचा जिल्हा, आपल्याला असरचं सर्वेक्षण माहित असेल, असर हो, माहिती आहे. नावाचं एक दरवर्षी अकॅडमिक सर्वेक्षण येतं. त्याच्यामध्ये जालना जिल्हा हा 2005 पासून लास्ट बट वन पोझिशनला आहे. म्हणजे काय आहे तर इयत्ता 3री ते 8वीचे जे विद्यार्थी आहेत शाळेतले, त्या विद्यार्थ्यांना मराठीचे जोड शब्द लिहिता वाचता येत नाहीत. आणि अंकगणितामध्ये त्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे येत नाही, अशी संख्या 85% आहे बापरे. असरच्या सर्वेक्षणात. इतकं भयंकर वास्तव आहे. मग याचा परिणाम काय होतो तर ही मुलं 8वी पर्यंत यांना मराठीचे जोड शब्द लिहिता वाचता येत नाही. त्यांना मराठी तर लांबची गोष्ट आहे, इंग्रजी तर खूप लांबची गोष्ट आहे, गणितामध्ये अशीच अवस्था आहे. आणि ह्याचा सगळा परिणाम हा शिक्षणाच्या गुणवत्तेवर. आमच्या जिल्ह्यामध्ये एक सर्वेक्षण असं आहे की ज्याच्यामध्ये साधारणतः 35% शिक्षक जिल्हा परिषदांच्या आणि काही खाजगी संस्थांच्या शाळातले शाळेवरच जात नाहीत. बापरे. आणि जवळपास 200 पेक्षा जास्त शिक्षक हे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सरकारी कार्यालयामध्ये डेप्युटेशनवर काम करतात. म्हणजे काय करतात, ते क्लर्क आहेत, ते निवडणूक कार्यालयात आहेत, ते तहसील कार्यालयात आहेत, ते गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे आहेत. म्हणजे 200 पेक्षा जास्त शिक्षकांची अशी शाळेमध्ये अनुपस्थिती आहे. याचा परिणाम असा आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा अक्षरशः ओस पडल्या.
म्हणजे ऑन द रेकॉर्ड आहे की जिल्हा परिषदेनी करोना नंतर एक असंच अकॅडमिक सर्वेक्षण केलं होतं डायटने, जी डायट नावाची संस्था असते प्रत्येक माहिती जिल्ह्याला असते ती. तर त्या संस्थेने जे सर्वेक्षण केलं त्यांचे निकाल तर अत्यंत धक्कादायक आहेत. 90% जास्त अप्रगत विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांना जोड शब्द लिहिता वाचता येत नाही आणि अंकगणित येत नाही. त्यामुळे शिक्षण हे पूर्णपणे व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. म्हणून सुरेश आता काय आहे की ग्रामीण भागामध्ये जे कोणी आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, त्यांची मुलं कुठे जाणार हो? याच शाळांमध्ये जाणार, जिल्हा परिषदेच्या शाळा, नगर परिषदेच्या शाळांमध्ये जाणार. आणि या शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात. आणि शिक्षण उद्ध्वस्त झाल्यामुळे काय झालंय की जी तरुण मंडळी पुढे आलेली आहेत त्या तरुणांमध्ये कोणत्याच प्रकारचा आत्मविश्वास नाही. मी मुलगा 10वी पास असेल परंतु त्याला काहीच येत नाही, अजिबात काही येत नाही. सुरेशजी, ग्रॅज्युएट झाले तुम्हाला आता आमच्या तुम्हाला एक एक जिल्ह्यामध्ये. एकच हा मिनिटात. सर बोला. मी आता जे हे सगळं सांगितलं ना, ते अतिशय विदारक चित्र आहे. माझ्या मनात प्रश्न सर निर्माण झाला. वर्षानुवर्ष इथलं नेतृत्व करणारे आमदार असतील, खासदार असतील, ते मराठा समाजाचे आहेत. मग त्यांना म्हणजे केवळ मराठा समाज म्हणून, कारण सगळ्या शिक्षणाची ही दुरावस्था आहे, याच्याकडे यांचं लक्ष नाही का? एक. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये, खास करून आता आंदोलनानंतरची पहिली निवडणूक आहे, ह्याचे नेमके काय परिणाम होते? नक्कीच. या प्रश्नाकडे कुणाचंच लक्ष नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अगदी जे काही राजकीय नेते आहेत, ज्यांच्या काही संस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, त्याच्यामध्ये आता समजा जसं टोपे आहेत, तर टोपेंच्या काही स्वतःच्या संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये ते बघतायत. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे प्रदीपजी, आमच्या जिल्ह्यामध्ये मी शालेय शिक्षणाची अवस्था जशी सांगितली त्यापेक्षा भयानक विदारक अवस्था उच्च शिक्षणाची आहे. म्हणजे जर तुम्ही आता लातूरमध्ये आहात, तुम्हाला समजा आता कोणती एखादी डिग्री घ्यायची आहे, बीए व्हायचंय, बीकॉम व्हायचंय, एमएससी व्हायचंय, कोणत्याही विषयात एमकॉम व्हायचंय, तर तो प्राध्यापक तुमच्याकडे येईल, तुमचा अर्ज भरून घेईल, फीस घेईल. तुम्ही परीक्षेला येण्याची गरज नाही, दर वर्षाचे पासिंगचे मार्क्स मेमो तुम्हाला आणून देईल आणि डिग्री आणून देईल. अशी चोख व्यवस्था आमच्या जिल्ह्यात आहे उच्च हा. शिक्षणाची. एकेका महाविद्यालयातले प्राध्यापक जे आहेत, एकीकडे ते महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात आणि त्यांच्या 30-30 संस्था आहेत, 25-30 मोठ्या मोठ्या संस्था आहेत. आमच्याकडे वाघरूळ जहागीर नावाचं गाव आहे, त्या गावाची लोकसंख्या असेल 2-2.5 हजार आणि त्या ठिकाणी जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे 4,500. बापरे. पारद नावाचं गाव आहे, तिथे अशीच अवस्था आहे. तर उच्च शिक्षणाची सुद्धा इतकी भयंकर अवस्था आहे. पण त्याचं दुर्दैव असं आहे की सगळ्याच क्षेत्रात जे राजकारण आणि अपीजमेंट, लागून चालण्याची जी एक तो रोग जडलाय, तो रोग याला कारणीभूत आहे आणि तो राजकारण्यांमध्ये घुसलाय. त्यामुळे मतांच्या वोट बँक पॉलिटिक्समुळे या समस्येकडे आमच्या जिल्ह्यातल्या एकाही राजकीय नेत्याचं लक्ष नाही. आमच्याच काय, म्हणजे अगदी शेजारचं उदाहरण सांगतो तुम्हाला. बम नावाचे जे भाजपचे आमदार आहेत, हो, हो. प्रशांत बम, त्यांनी या व्यवस्थेच्या विरोधामध्ये काही बोलायचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शांत केलं, गप्प बसवलं. ही दुर्दैव आहे की शिक्षणाची अवस्था खूप वाईट आहे आणि यामुळेच हे मराठा समाजाचं आंदोलन उभं राहिलं आहे, त्याला एवढी गती मिळाली आहे. कारण शिक्षण नसल्यामुळं काय, सगळ्या म्हणजे जसं ते म्हणतात ना, तो राक्षसाचा प्राण त्या पोपटात असतो गोष्टीतल्या, तसं या बरोबर. सगळ्या ज्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत, तरुणांसमोर रोजगार. दुसरी गोष्ट काय की शिक्षण नसल्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही. बरोबर. रोजगार मिळत नाही त्यामुळे त्यांचं फिटल ऑफ सर्व्हायव्हल, जगण्याची काही हे राहत नाही, शिल्लक राहत नाही. गेल्या 5 वर्षापासून जालना हे तसं मराठवाड्यातलं उद्योजकांचं शहर म्हटलं जातं, भूमिपुत्र उद्योजकांचं शहर आहे. जालन्याचं वैशिष्ट्य आहे, जालन्यामध्ये स्टील आणि सीडचं हब आहे मोठं. परंतु इथली जी स्टील इंडस्ट्री आहे, त्या स्टील इंडस्ट्रीमध्ये फक्त ऑफिसमध्ये आणि मार्केटिंगमध्ये हे महाराष्ट्रीयन मुलं आहेत. परंतु प्रोडक्शन मध्ये सगळे बाहेरचे आहेत, ओरिसा, बंगाल, तिकडचे मुलं आहेत. त्यामुळे तसं रोजगार म्हटलं तर तसा रोजगार नाहीये. त्या रोजगार नाही, शिक्षण नाही आणि शेती नासलेली आहे, शेतीला पाणी नाहीये, शेतीचे तुकडे झालेले आहेत. आणि मग या सगळ्या समस्यांचा जो एक व्हेक्टर म्हणतात भूमितीच्या भाषेमध्ये, तो व्हेक्टर ह्या आरक्षणाची मागणी आहे. जर दर्जेदार शिक्षण मिळालं असतं तर तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असता, रोजगारांच्या संधी मिळाल्या असत्या. रोजगार नाही, शिक्षण नाही, त्यामुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण झाल्यात. आता याचा परिणाम निवडणुकीच्या राजकारणावर कसा होतोय, तर काय झालंय की सगळीकडेच असं वातावरण असल्यामुळे त्या वातावरणाचा आणि आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा इथे नक्कीच या लोकसभा मध्ये परिणाम होणार आहे. त्यामुळे काँग्रेसने उमेदवार देताना खूप मोठी त्यांना कसरत करावी लागली आणि त्यांनी केली सुद्धा, की ओबीसी उमेदवार द्यायचा का, मराठा उमेदवार द्यायचा का.
तर मराठा म्हणजे मध्यंतरी असं झालं होतं की मराठा आंदोलकांनी म्हटलं होतं की आम्ही प्रत्येक मतदारसंघात शेकडो उमेदवार उभे करू, गाव तिथे उभे करू. होय. मग त्याची काही दिवस चर्चा झाली. मग असं झालं तर कसं होईल अशी गणितं मांडल्या गेली. नंतर असं ठरलं की एकच उमेदवार द्यायचा आणि तो उमेदवार मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा द्यायचा आणि मग हे करायचं. पण मग त्याची भरपूर चर्चा झाली. मग ते झाल्यावर काय होईल वगैरे अशा प्रकारच्या चर्चा झाल्या. आणि शेवटी मग गेल्या 8 दिवसापूर्वी मनोज पाटील जरांगे जालन्यालाच आले होते आमच्या, आणि त्यांनी तिथं भूमिका स्पष्ट केली की माझा कुणाला नाही आणि माझा कुणाला विरोध नाहीये. आणि त्यानंतर मग वातावरण हळूहळू निवळलं. आणि आता हे जे ओबीसी फॅक्टर जोरात सुरू झालाय आमच्याकडे आणि मराठा सुरू झालाय, त्याचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल अशी गणितं मांडून मग काँग्रेसने विचार करून मग कल्याणराव काळेंना उमेदवारी दिली, की ते सुद्धा मराठा समाजातले आहेत. आणि 2009 मध्ये त्यांनी इथली निवडणूक लढवली आहे. आणि त्यावेळेस ते खूप कमी फरकाने हरले होते, 8-9 हजारांनी हरले होते. परंतु 2008ची परिस्थिती, 9ची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. त्याचं जमीन आसमान असा याच्यावरती त्याचा परिणाम होणार आहे. आता आता विद्यमान परिस्थिती काय आहे याचं मी थोडक्यामध्ये माहिती आपणा सगळ्यांना सांगतो, की रावसाहेब दानवे हे इतके दिवस विरोधी पक्षात होते, म्हणजे 10 वर्षापूर्वी. गेली त्यांना जवळपास 40 वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे. 2 वेळेस ते भोकरदनचे आमदार होते, 2 विधानसभा कार्यकाळात. त्या काळातही ते विरोधी पक्षातच होते, परंतु विरोधी पक्षात असतानाही त्यांनी भोकरदन सारख्या भागामध्ये जिथे पाण्याची अजिबात व्यवस्था नाहीये तिथे रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभा केला म्हणजे त्यांनी अक्षरशः तो काँग्रेसवाल्यांना, रंगनाथ पाटील आणि संतोषराव दसपुते तिथले जे काँग्रेसचे आमदार होते, रंगनाथराव पाटील, त्यांना तो उभा करता नाही आला. तो रावसाहेबांनी टेक ओव्हर करून स्वतःच्या हातात घेतला आणि आज ते चांगल्या पद्धतीने तो कारखाना चालवत आहेत. आणि एक साखर कारखाना त्या 2 तालुक्यामध्ये असल्यामुळे त्यांची त्या तालुक्यावर खूप चांगली जबरदस्त पकड आहे. आणि विशेषतः इतके दिवस दानवेंना संधी मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. की विरोधी पक्षात असलेला आमदार किंवा लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी पक्षात असलेला लोकप्रतिनिधी आमदार याचा काय फरक आहे हा गेल्या 10 वर्षात जालनेकरांनी खूप चांगला अनुभवला. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस अटलजींचं सरकार होतं, अटलजी पंतप्रधान होते, खरं म्हणजे त्याच वेळेस रावसाहेबांना मंत्री होण्यासाठी ते पात्र होते आणि ते दावेदारही होते. परंतु त्यावेळेस त्यांना डावललं गेलं दुर्दैवाने आणि जळगाव मधल्या एकाची त्या ठिकाणी वर्णी लागली. परंतु रावसाहेब नाराज झाले नाही. रावसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे, ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. आणि नंतर मग मात्र मोदीजींच्या सरकारमध्ये पहिल्या याच्यामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं, अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते ते केंद्रात. त्या मंत्रिपदाचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं. म्हणजे करोनासारखं संकट आलं देशभरामध्ये आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 80 कोटी लोकांपर्यंत मोदीजींनी जे फ्री रॅशन पोहोचवलं आणि आताही ते पोहोचवत आहेत, या सगळ्या कसरतीच्या पडद्यामागे रावसाहेब होते. मला चांगलं आठवतं की करोनाच्या काळामध्ये रावसाहेब भोकरदनमध्ये बसायचे. त्यांनी एक तिथे स्वतःची एक अशी रूम केली होती, ज्याला लाईव्ह रूम असं केलं होतं. मोठं स्क्रीन होतं आणि पूर्ण नेटचं कनेक्टिव्हिटी होती आणि ते दिवसभर बसून लगाव हरियाणा को फोन, मग ते हरियाणाच्या सेक्रेटरीशी बोलायचे, कितना माल मिला, कहाँ तक पहुंचा, मग लगाव उत्तर प्रदेश, लगाव राजस्थान. आणि देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये केंद्र सरकारचा जो अन्नधान्याचा पुरवठा आहे, मोफत अन्नधान्याचा पुरवठा आहे, तो तिथल्या तिथल्या राज्य सरकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यस्थ, जबाबदार मध्यस्थ, एक अधिकारी, याची रावसाहेबांनी खूप चांगली भूमिका निभावली. ते पूर्ण वेळ त्या कामात होते. आणि म्हणूनच मला असं वाटतं, मी लिहिलं सुद्धा त्याच्यावर, की याच कामाचं बक्षीस म्हणून रावसाहेबांना प्रमोशन झालं आणि ते रेल्वे राज्यमंत्री झाले. कोळसा खान असं त्यांना मिळालं. की त्या काळामध्ये खूप मोठे बदल, म्हणजे प्रकाशराव जावडेकरांसारखा माणूस मंत्रिमंडळातून बाहेर पडला आणि त्या काळामध्ये खूप अशी अफवा होती की रावसाहेबांचा पण पत्ता कट होणार आहे म्हणून. परंतु मला खात्री होती, की मला माहित होतं की नाही होणार. कारण काय तर त्यांना, रावसाहेब दानवे हे एक दिलेलं होमवर्क शांतपणे, अचूक आणि वेळेत पूर्ण करणारा एक विद्यार्थी आहे राजकारणातला. अरे आणि वा. अशा विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचा एक खूप चांगला दृष्टिकोन असतो. त्यामुळे त्यांना रेल्वे खातं मिळालं आणि त्यानंतरही रावसाहेबांनी त्या खात्याचं खरंच सोनं केलं. तुम्ही बघा, मनमाड ते इकडे इलेक्ट्रिफिकेशन झालंय. जालन्यामधून वंदे भारत रेल्वे सुरू झाली, की जी एकदम ऍडव्हान्स रेल्वे आहे. जालन्यातून जनशताब्दी रेल्वे सुरू झाली. मुंबईची आमची डायरेक्ट कनेक्टिव्हिटी झाली. त्यानंतर जालन्यामध्ये पीट लाईन झाली आमच्या. की जो पीट लाईन झाल्यामुळे आता इथून मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे होतील. जालना रेल्वे स्टेशनचं एक खूप हे झालं. आणि सगळ्यात मोठे
दोन जे गोष्टी रावसाहेबांनी केल्या ते म्हणजे जालना ते जळगाव आणि जालना ते खामगाव मार्ग रावसाहेबांनी मंजूर करून घेतलेत. आता त्यातले जालना ते खामगावला तर राज्य सरकारचे पण पैसे आले आणि जालना जळगावचं आता स्टेट कॅबिनेट समोर आहे ते होऊन जाईल. तर त्यांनी सत्तेमध्ये एखादा कार्यकर्ता आल्यानंतर राजकीय नेता काय परिवर्तन होऊ शकतं, काय विकास होऊ शकतो, हा त्यांचा खूप मोठा प्लस. खात्री आहे की ह्या त्यांच्या कामाचाच परिणाम या लोकसभेमध्ये त्यांना नक्कीच मिळेल. मराठा आरक्षणाचा परिणाम नक्कीच होईल, पण तो फक्त त्यांच्या थोडासा लीड त्यांची कमी जास्त होऊ शकते 10-5 हजारांनी. याच्या पलीकडे फार काही होईल असं मला वाटत नाही. धन्यवाद सुरेशजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. आपण पुढच्या टप्प्यात आणखीन एकदा नक्की भेटूया. दर्शक हो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.